परवा इथं बालगंधर्वला नाटक बघितलं, नवीनच नाटक आलंय. या इथे चाळ बटाट्याची. आणि मराठी नाटकांमध्ये एक गंमत काय असते, लोक नवीन नवीन प्रयोग करायला घाबरत नाही बरं का अजिबात. तसंच त्यांनी केलंय. हे नाटक पूर्ण सांगीतिक आहे. हा म्हणजे गद्य आणि पद्य दोन प्रकार असतात. मी नाटक बघितलं हे गद्य झालं, पण नाटक बघितले मी हे पद्य झालं. हे अख्खं नाटक अशा पद्यांमध्ये गाण्यांमध्ये नाटक लिहिलेलं आहे. आणि ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, कारण मूळ गोष्ट तशीच ठेवून त्याचं हे असं रूपांतर केलं, अफाट एफर्ट्स घेतलेले आहेत. आणि मराठी नाटकांमध्ये आजकाल बाब काय माहिती का, ही नवीन मुलं आहेत ना, हे वेगवेगळे ट्राय करत असतात. तसंच आता योगेश सप्रे आणि देवेंद्र भोमे यांनी नवीन ट्राय केला, एक सांगीतिक नाटक घेतलंय. नाटकाच्या टेक्निकल गोष्टींबद्दल बोलायचं म्हणलं ना, तर सेट, लाईट्स, ऍक्टिंग, सिंगिंग इतकं कडक आहे. त्यांचं 21 जणांची टीम आहे. त्यामुळे कोणाला एकाचं नाव घेण्यात काय पॉईंट नाही. सगळ्यांनी बाप काम केलंय, परफेक्ट त्यांच्या रोलमध्ये जाऊन. प्रेक्षकांच्या दृष्टीने जसं कलाकारांनी कष्ट घेतलेले आहेत नाटक करताना, तसं आपल्यालाही थोडेसे कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला सवय नसतं अशा बॅक टू बॅक गाणीच यायची, आपण डायलॉगची वाट बघतो, पण तसं इथे नाहीये. त्यामुळे पहिली 15-20 मिनिटं तुम्ही एकदा ऍडजस्ट केलं की नंतर मग मजाच आहे. मग तुम्हाला नाटकाची गोडीच लागेल. रामागडी किंवा बाकी अशी अनेक पात्रे येत राहतात त्यांची, तुम्हाला असं गोडवा पसरवत राहतात आणि ते तर आवडायला लागतं. पण तिसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणला ना, हे बटाट्याच्या चाळीचं रूपांतर आहे. त्यामुळे ज्यांनी कोणाला हे बटाट्याची चाळ अख्खं पाठ आहे किंवा खूप आवडीचं आहे, त्यांच्याकडे थोडा भ्रमनिरास होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या आवडीचं कॅरेक्टर जास्ती वेळ दिसलं नाही किंवा त्याला जास्ती सीन नसतील तर थोडंसं भ्रमनिरास होईल. पण त्याचबरोबर जर तुम्ही बटाट्याची चाळ कधी वाचलंच नसेल, बघितलंच नसेल, तर तुम्हाला नाटक एकदम फ्रेश प्रॉडक्ट देऊन जातं. तर नक्की बघा, हे नाटक खूप एफर्ट्स घेऊन केलेलं आहे आणि नवीन नवीन प्रयोग करतायत. आपण बघायला काय हरकत आहे.